मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. करतो ना. अतुल सावेच्या पीएला तिकीट द्यायचं होतं रे. अरे कराड साहेबाच्या नातेवाईकाला द्यायचं होतं. सांगितलं ना साहेबांना विचारा माझं काम कसं आहे. काम करा. किशोर शितळेंना विचारा माझं काम कसं आहे. साहेब 4 जिल्ह्याचे विचारा. अतुल सावेला विचारा माझं काम कसं आहे. ऐका अध्यक्षांना हेच विनंती करतो की साहेब तुम्ही अन्याय जो यांनी केलेला आहे यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी साहेब मी अतुल सावेसाठी बरं का साहेब मी जनाधूंचा मोठा कार्यक्रम घेतला साहेब. घरून मी 2 लाख रुपये खर्च केले साहेब त्यांच्या विधानसभेत जाऊन बरं का साहेब. अतुल सावे सांगतो तुझं एवढं कार्य कोणाचं नाही. 10 उद्घाटन मी केले तुझे मला कामच सांगायचे नाही साहेब. जवाबी पेट्रोलिंग मंत्री अमित शहा जवाबी आले साहेब. साहेब जवाबी मोठे नेते आले साहेब. यांच्याकडे माणसं जमा होत नव्हतं साहेब. मी बचत गट आहेत साहेब माझे 100-150 माझ्या बँकेमार्फत पतसंस्थेमार्फत मी सगळ्या महिला वार्डातील प्रभागातील सर्व महिला आणायचो साहेब स्वतःच्या खर्चाने. आणि हे लोक अशा पद्धतीने वागले साहेब. मी कोणाकडे मागूच दाद सांगा. देवाभाऊंना प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे तुम्ही खरंच देवाभाऊ असाल जनतेचे भाऊ असाल बहिणीचे भाऊ असाल आणि भावाचे जर भाऊ असाल मालक जर असाल तर तुम्ही फक्त न्याय करा. माझ्यावरती कृपा नका करू. माझ्यावरती कृपा नाही करत मला. माझ्या मायबापाचा माझ्यावर आशीर्वाद आहे. तुम्ही फक्त मला काय म्हणायचं साहेब या 2 लोकांनी जो अन्याय केला 2 लोकांनी अन्याय केला जिल्हा अध्यक्षामध्ये बी कळायला पाहिजे साहेब. तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहेत ना मग तुमच्याकडे सर्वे नाही का. अन्याय होऊ देणार नाही. काय नाही केलं. मी शब्द द्या भाऊ. मी शब्द अन्याय होणार नाही या शब्द काही नको. अन्याय होणार नाही या शब्द मी अन्याय होऊ
वर्षानुवर्ष समर्पितपणे एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो. साहजिक आहे देऊ शकत नाही. संताप होणं कार्यकर्त्याचं अनावर होणं हे साहजिक आहे. तुम्ही याला तिकीट दिलं आणि एका तासात तिकीट काढलं गेलं साहेब. एका तासात पाहिजे थांबा त्यांना बोलू द्या. हे बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम बाळगणं समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे. आपला खरं तर आपल्या सिद्धांतामध्ये मी तुम्हाला नोकरी कमी पडलो असेल ना एवढी जीवनभर जिंदगी जगणार नाही. आता माहिती असून काय केलं. तुमच्या पायाचा पाय अरे मी आहे ना, मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. अरे या सावेचं करायचं त्यामुळे संतापाचा अनावर होणार. नाही केला. दुश्मन होता यांचा, त्यांचा कार्यकर्ता होता. 10 वर्ष 15 वर्ष संताप अनावर होणे हा साहजिकच आहे. परंतु त्यांची कार्यकर्त्याच्या घरी चाललोय. ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे. आम्हाला न्याय पाहिजे. एका तासामध्ये तिकीट कसं कट होतं. नाही एका तासामध्ये तुम्ही आश्वासन दिलं होतं भाऊ. एका तासात तिकीट कसं तुमच्यावर डिपेंड होतो. उत्तर द्या भाऊ. एका तासात तिकीट कसं कट झालं. तुमच्या कार्यकर्ता अन्याय झाला भाऊ. अरे साहेब यांनी करंडी केला. तुमचा कार्यकर्ता संपला. मला मी समजू. तुमचा कार्यकर्ता संपला. सावलीत नाही ते सावलीत नाही त्यांना चला मध्ये चला बस त्यांना. अरे तू कार्यकर्ते तू हिसाळा असं म्हणलं असं ना. अतुल सावेच्या पीएला तिकीट द्यायचं होतं रे. अरे कराड साहेबाच्या नातेवाईकाला द्यायचं होतं आज सांगितलं असतं ना. माझा न काढला तू न मला म्हणतो ना. तुम्ही आता सगळे थांबा. सगळे संताप असतो आहे. त्याचा संताप अनावर होणे साहजिक असतो. पक्ष एकाच वेळेस सगळ्याला संधी देऊ शकत नाही. आणि माझी करतो गाडी लाव. तासात कसं तिकीट काढलं गेलं भाऊ. खूप मोठा तू मागे बढो. तुम्ही त्या दुसऱ्या गाडीत आला आज पूर्ण लाडक्या बहिणीला धोका दिलेला आहे. लाडक्या बहिणीला धोका दिलेला आहे भाजप सरकारने. भाजपच्या पक्षातील भाजपच्या लाडकी बहिणी नाराज केले. आमच्या माणसावर अत्याचार झाला. आमच्या माणसावर अन्याय झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं न्याय मागायला आलो होतो.
तो आणि त्यांनी त्यांचे नातेवाईक पाहिले, त्यांचे पीए पाहिले, त्यांचे हे पाहिले, नहीं उन्होंने अपना देखा। जो आदमी काम करता है उसको टिकट नहीं दिया और जो आदमी काम नहीं करता उसको टिकट दिया है।